नमस्कार, सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने। पराभव माणसाला खूप काही शिकवून जातो, म्हणजे माणूस स्वतःला ओळखू शकतो। आजचा सुविचार आपण बघितला, आता घेऊया छोटासा ब्रेक। संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर रोड अमरावती। जर तुम्हाला आमचे सिटी न्यूज चॅनल टीव्हीवर दिसत नसेल तर ताज्या आणि निर्भीड बातम्यांसाठी आमचे चॅनल यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। तुम्हाला सिटी न्यूजवरील बातमी सर्वप्रथम पाहायला मिळेल। आपण फेसबुक व्हॉट्सॲपवरही सिटी न्यूजवरील ताज्या घडामोडी बघू शकता। ब्रेकनंतर पाहूया बातम्या। अमरावती पोलीस आयुक्तालयातील फ्रेझरपुरा पोलीस ठाण्यात कार्यरत लक्ष्मण बोराटे यांची कोकणामध्ये बदली झाली आहे। पदोन्नतीवर त्यांची बदली झाली असून त्यांच्या जागी पुण्याचे निरीक्षक भोसले रुजू झाले आहेत। अमरावती पोलीस आयुक्तालयाअंतर्गत फ्रेझरपुरा पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले लक्ष्मण बोराटे यांची कोकण येथील विशेष पोलीस महासंचालक यांचे एसीपी वाचक म्हणून बदली झाली आहे। त्यांच्या रिक्त जागी पुणे येथे पोलीस निरीक्षक पदावर असलेले नितीन भोसले यांची पदोन्नतीवर बदली झाली आहे। ते फ्रेझरपुरा पोलीस ठाण्याला नवीन एसीपी म्हणून रुजू झाले आहेत। आता अमरावती पोलीस आयुक्तालयात 3 एसीपी कार्यरत आहेत। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात असलेल्या महाराष्ट्र पर्यटन विभाग कार्यालयाच्या मागे कचऱ्याचे ढीग आहेत। याशिवाय किमती फर्निचर गाड्या भंगारात पडल्या आहेत। स्वच्छ भारत मिशनवर हा कुठाराघात असल्याचं बोललं जात आहे। जिल्हाधिकारी कार्यालयानजीक महाराष्ट्र पर्यटन विभागाचं कार्यालय आहे। याच्या मागे कार्यालयांमधील किमती फर्निचर गाड्या भंगार अवस्थेत पडलेल्या आहेत। स्वच्छ व सुंदर भारताची कल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे व भारताला समृद्ध हिरवगार बनवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। मात्र अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये या सर्वांवर पाणी फिरलं जात आहे। जिल्हाधिकारी कार्यालयाचीच अशी अवस्था तर अन्य कार्यालयांची काय अवस्था असणार। दोस्तों, ये कार्यालय भी अंग्रेजों के जमाने में बना हुआ है। यानी आज यहाँ की प्रत्येक वस्तु एंटीक हो चुकी है। फर्नीचर एंटीक हो चुका है, ग्रिल एंटीक हो चुके हैं। ऐसा अनेक सामान है जो एंटीक हो, लेकिन बड़े खेद के साथ कहना पड़ता है इन वस्तुओं की देखभाल करने वाला, कि इन वस्तुओं के प्रति ममत्व रखने वाला कोई अधिकारी नहीं है। हमारे माननीय नायब साहब से हम मिले तो उनका कहना है सब ठीक व्यवस्थित, हफ्ते में एक बार सफाई के लिए गाड़ी आती है। तो क्या सिर्फ हमें ही समझाया जाता है, आम जनता को ही कहा जाता है कि सफाई रखिए, स्वच्छ हिंदुस्तान रखिए? ये रखने के लिए तैयार नहीं। डॉक्टर प्रकाश मानेकर व गुड मॉर्निंग ग्रुपच्या सदस्यांनी अमरावतीतील रेल्वे स्थानकानजीकच्या मालधक्का परिसरातील स्वच्छता केली आहे। येथील पंप हाऊस नजीक सुंदर उद्यान बनवण्यात येत असून गुड मॉर्निंग ग्रुपचे सदस्य येथे निःशुल्क सेवा देत आहेत। शहराप्रती आपलं दायित्व देणारे नेहमीच सकारात्मक विचार करतात व समाजोपयोगी कार्य करतात। असाच एक ग्रुप गुड मॉर्निंग ग्रुप आहे। डॉक्टर प्रकाश मानेकर यांच्यासह गुड मॉर्निंग ग्रुपच्या सदस्यांनी अमरावतीच्या रॅलीज प्लॉट येथील रेल्वे स्टेशन नजीकच्या मालधक्क्याजवळचा परिसर स्वच्छ केला। यहाँ रेलवे स्टेशन परिसर में जो लोग मॉर्निंग वॉक के लिए आते हैं और उन्होंने एक बार तय किया कि ये रेलवे स्टेशन का जो परिसर है जहाँ बहुत सारी गंदगी फैली हुई थी उसको साफ़ करके या वृक्षारोपण किया जाए, ताकि अमरावती शहर के छोटा सा एक हम काम शुरुआत कर सके कि पर्यावरण की जो अभी क्लाइमेट चेंज में
तापमान बढ़ रहा है और उसकी हानि हो रही है, तो उसके बारे में हम एक सोर्स तैयार करके स्वच्छता अभियान के तहत एक सोर्स तैयार करके वृक्षारोपण का एक अभियान चलाने का और ग्रो ग्रीन अभियान चलाने का, ताकि कम से कम हमारे अमरावती में एक छोटा सा उदाहरण प्रस्तुत कर सके, जिसकी वजह से लोगों में एक जागृति हो जाए कि वृक्षारोपण और उसका पर्यावरण को बचाने के लिए कितना ज़रूरी है। उसके लिए हमारे दोस्तों ने मिलकर एक अभियान शुरू किया। रेल्वेच्या अनुमतीनं हे काम करण्यात आलं। पंप हाऊसच्या नजीक सुंदर उद्यान देखील तयार करण्यात आला आहे। येथे अनेक स्त्री पुरुष विनामूल्य सेवा देत आहेत व बगीचाची उद्यानाची निर्मिती केली जात आहे। हम गुड मॉर्निंग क्लब के सब सदस्य हैं और सफाई अभियान से जुड़े नरेंद्र मोदी जी के, और ये हमारे वातावरण के लिए, पृथ्वी के लिए और हम सब के स्वास्थ्य के लिए बहुत अच्छी बात है। मैं यहाँ मुख्य माल पर्यवेक्षक हूँ बडनेरा में। रेल परिसर में इन्होंने अच्छा कार्य शुरू किया है और पर्यावरण के लिए बहुत ही बढ़िया है। यह संदेश सभी रेल स्थानक पर पहुँचे और ऐसा ही प्रयास करके डेवलप किया जाए। जो भी NGO है, संस्था है, उन्होंने अगर सहभाग किया तो बहुत बढ़िया डेवलप हो सकता है। बीड जिल्ह्यातील मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांनी आरक्षणाच्या मागणीसाठी जलसमाधी घेतली। आता तरी शासनाने आरक्षण द्यावं, जलसमाधी घेणाऱ्याच्या मागण्या पूर्ण कराव्या, साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांचं नाव मुंबई विद्यापीठाला द्यावं, लहुजींचा पुतळा संसद व विधान भवनापुढे बसवावा अशा मागण्या त्याच्या होत्या। त्या पूर्ण करण्याची मागणी लहुजी शक्ती सेनेनं केली आहे। बीड जिल्ह्यातील मातंग समाजाचे कार्यकर्ते संजय ताकतोडे यांनी अनुसूचित जातीला अबकड वर्गीकरण करण्यासाठी जलसमाधी घेतली, तेव्हा आता या मुद्द्यावर तात्काळ निर्णय घेण्याची मागणी लहुजी शक्ती सेनेनं केली आहे। या संदर्भात त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं। 5 तारखेला संजय ताकतोडे या एक धाडसी कार्यकर्त्यांनी मातंग समाजाचं वर्गीकरण आरक्षण मिळावं यासाठी जलसमाधी घेतली। यापूर्वी मातंग समाजाने अनेक आंदोलन केले, मोर्चे केलेत, परंतु शासनाने त्यांच्यावर लाठीचार्ज केला, जेलात टाकलं। अनेक अन्याय अत्याचार शासनाने केलेले आहेत। जो मागते त्याला लाठी भेटते, पण जे लोक मागतच नाही अशा जातींना सरकारने 10% आरक्षण दिलं। हा सरकार खऱ्या अर्थाने हे एका जातीचं सरकार असून हे पूर्णतः शेंडीवाल्याचं सरकार आहे, हे गोरगरिबाचं सरकार नाही। या संपूर्ण सरकारचा आम्ही मातंग समाजाच्या वतीने महाराष्ट्रातील सगळे कार्यकर्ते आणि सगळे समाज बांधव या घटनेचा आम्ही निषेध करतो। मातंग समाजाला जर लवकरात लवकर त्यांचे हक्क मिळवून दिले नाही तर मातंग समाज पूर्णतः पेटून या सरकारला खाली खेचल्याशिवाय राहणार नाही, याला चारो कोणी चित केल्याशिवाय राहणार नाही असं मी या ठिकाणी नमूद करतो आणि माझे 2 शब्द सांगतो। 7/12 संगणकीकरण, ई फेरफार व संगणकाच्या साह्याने होणाऱ्या कामांवर विदर्भ पटवारी संघाने बहिष्कार घातलाय। तलाठी मंडळ अधिकाऱ्यांना लॅपटॉप, प्रिंटर देण्यात यावी अशी मागणी गेल्या 3 वर्षांपासूनची आहे। या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चाही झाली, मात्र ही चर्चा फोल ठरली आहे। 7/12 संगणकीकरण, ई फेरफार व संगणकाच्या साह्याने होणाऱ्या सर्व कामांवर विदर्भ पटवारी संघ नागपूर जिल्हा शाखा अमरावतीच्या वतीने बहिष्कार टाकण्यात आला आहे। मागील 3 वर्षांपासून जिल्ह्यातील तलाठी मंडळ अधिकारी संवर्गाला लॅपटॉप, प्रिंटर पुरवण्यात आलेले नाहीत। 3 वर्षात विदर्भ पटवारी संघाने वारंवार निवेदन देऊन लॅपटॉप, प्रिंटरची मागणी केली, मात्र प्रशासनाने दखल घेतली नाही। लॅपटॉप, प्रिंटर विकत घेण्याची संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली असून तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांना 20 फेब्रुवारीपर्यंत लॅपटॉप, प्रिंटर पुरवण्यात येतील असं आश्वासन देण्यात आलं होतं, मात्र हे आश्वासन न पाळल्याने तलाठ्यांनी या कामांवर बहिष्कार घातला। या विषयावर विदर्भ पटवारी संघाच्या पदाधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी चर्चेसाठी बोलवलं, मात्र ही चर्चा निष्फळ ठरली। बुधवारी झालेल्या बैठकीत आम्हाला चॉकलेटच देण्यात आलं, त्यामुळे जोपर्यंत लॅपटॉप, प्रिंटरची व्यवस्था होत नाही तोपर्यंत कामावर बहिष्कार कायम राहणार असं विदर्भ पटवारी संघाने म्हटलं आहे। मी जिल्हा संघटनेचा अध्यक्ष या नात्याने सर्व पटवारी संघटनेच्या वतीने बोलतो आहे। आम्ही गेल्या 1 तारखेपासून ई फेरफार ऑनलाईनचे कामं DSC वरून सर्व बंद केलेले आहेत। आम्ही सतत 3 वर्षापासून शासनासोबत, प्रशासनासोबत ज्या काही आतापर्यंत जेवढे की निवेदन दिले त्या निवेदनाचा प्रशासनाने आमच्या उपेक्षा केलेल्या आहेत।
त्या प्रमाणात आम्हाला कुठल्याही प्रकारच्या फक्त यांनी आम्हाला आश्वासन दिले, परंतु कुठल्याही आश्वासनाची पूर्ती केलेली नाही। त्यामुळे आम्ही याच्यावर येऊन पोचलेलो आहो की आम्हाला जोपर्यंत लॅपटॉप प्रिंटर देणार नाहीत तोपर्यंत आम्ही ई फेरफारचे काम, ऑनलाईनचे काम, संगणकीकरणाचे काम करणार नाही। या दृष्टिकोनातून आम्ही इथे चर्चेकरता जिल्हाधिकाऱ्यांनी बोलावल्यानंतर आलेलो होतो, परंतु त्यांनी अजूनही आम्हाला बिस्किट चॉकलेट दिलेलं आहे। कुठल्याही प्रकारचं चांगलं एक डिसिजन त्यांनी दिलेलं नाही। त्यामुळे आम्ही आमचं आंदोलन शेवटच्या टोकापर्यंत चालू ठेवणार आहे, असं आम्ही लेखी स्वरूपात देऊन आमच्या आंदोलनाची प्रक्रिया सुरू राहणार आहे। धारगड येथे महादेवाचं प्राचीन मंदिर आहे। हजारो शिवभक्त येथे महाशिवरात्रीच्या पर्वावर दर्शनाला जातात। यंदा सुप्रीम कोर्टाने काढलेल्या आदेशानुसार नागरिकांच्या सुरक्षेची बाब लक्षात घेऊन वन विभागाने दुचाकी चालकांना धुळघाट येथेच रोखलं। दर्शनाला न जाता आल्याने या शिवभक्तांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला। मेघाट क्षेत्राच्या कोर एरियामध्ये येणाऱ्या अकोट नजीकच्या धारगड येथे महादेवाचं प्राचीन मंदिर आहे। महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर येथे हजारो शिवभक्त दर्शनासाठी जातात, परंतु यंदा दुचाकी धारकांना धुळघाट येथेच रोखण्यात आलं। धारगड येथे दर्शनाला जाण्यासाठी मनाई करण्यात आली। कार, ट्रॅक्टर, चारचाकी वाहनांना गाड्यांना प्रवेश देण्यात आला, परंतु दुचाकी चालकांना रोखलं गेलं। त्यामुळे हजारो शिवभक्त संतापले। वन विभागाचे कर्मचारी व शिवभक्तांमध्ये तासनतास याबद्दल वादही झाला। वन विभागाच्या वतीने RFO विश्वनाथन यांनी शिवभक्तांना सुप्रीम कोर्टाचा GR सांगितला, ज्यामध्ये सांगितलं आहे की जंगलाच्या बफर झोन मध्ये जाण्यासाठी केवळ कारलाच प्रवेश मिळेल। मोटरसायकल किंवा पायी जाणाऱ्या भक्तांवर प्रतिबंध लावण्यात आला आहे। अकोट वन्यजीव विभागाच्या वतीने कार चालकांना 600 रुपयांचं चालान देण्यात आलं, त्यानंतर प्रवेश दिले। अकोट वन्यजीव विभागाचे उपवन संरक्षक वाकोडे यांनी 3 शिवभक्तांना अटकही केली। त्यामुळे शिवभक्तांमध्ये संतापाची लाट उसळली, रोष निर्माण झाला। धारगड ते पोपटखेडा दरम्यान शिवभक्तांनी मोठमोठे दगड रस्त्याच्या मध्ये लावले। वन विभागाच्या जवानांनी शिवभक्तांवर लाठीचार्जही केला। धारगडच्या जंगलामध्ये असलेलं प्राचीन शिवालयामध्ये जाण्यासाठी भाविकांचा सागर उसळला, परंतु मोटरसायकलने आलेल्या सगळ्या शिवभक्तांना दर्शन केल्याशिवायच परतावं लागलं। सायंकाळी 6 वाजेनंतर धुळघाट येथून कोणालाही आत प्रवेश दिला गेला नाही। 5 वाजताच मंदिराचा परिसर रिकामा करवला गेला। जंगली जनावरांपासून नागरिकांची सुरक्षा करण्यासाठी सुरक्षा बलाने ही कारवाई केली। मेघाटहून नितेश किल्लेदार यांचा हा रिपोर्ट। आता कसं आहे, आपापल्या हिशोबाने कोणी आलं आम्ही टू व्हीलर म्हणजे 4 व्हीलरला सोडतात, 2 व्हीलरला सोडणार नाही असं जर माहिती असतं, आता ज्यांना माहिती आहे, कारण की आजूबाजू जे आहेत यांचे काही जे असतील त्यांना जाऊ देऊ राहिले, आम्हाला काय बरं? कारण की आजच नाही, आता वेळेवर काय म्हणतात की तुम्ही गाडी बोलावा, आता वेळेवर हे सर्व म्हणजे जे अमीर लोक आहेत ज्यांच्याकडे कार आहे ते दर्शन करू शकतात। आम्ही नाही करू शकत। आम्ही त्यांना एकच म्हटलं की तुमचा फाईन काय, आम्ही त्यांना एकच म्हटलं की तुमचं काय फाईन, म्हणत 600 रुपये। आम्ही म्हटलं ठीक आहे, वेळेवर आम्ही भरू शकतो, पण इथं तुमची गाडी ठेवा ना, मग तुमची कार ठेवा। त्यांना म्हटलं त्यांना एकच म्हटलं तुमची जिप्सी उभी आहे, त्यांना सोडा तुम्ही। आम्ही प्रत्येक जण जेवढे मावले 7 जण 8 जण 10 जण ते देऊ शकत नाहीत का? त्याला मला करा तुमची गाडी। आज तर ती 30-35 माणसं होते, त्यांचे बरेचसे होते, कमीत कमी 100-125 होते। एक माणूस गाडी घेऊन गेला म्हणजे त्याची जबरदस्ती होती नव्हती, त्याची आस्था होती, त्याच्या आस्थेवर प्रहार आहे की नाही मला सांगा तुम्ही। मला म्हणणं हेच आहे। आणि आजचा दिवस आहे एक, आणि तुम्ही 500-600 रुपये घेता सर्व लोकांजवळून, 600 ठीक आहे, तुम्ही घ्या नका घेऊ, तुमचं काय आहे नाही आहे, पण 600 रुपये हा सर्वसाधारण माणूस घेऊ शकतो। म्हणजे ज्याच्याकडे 4 व्हीलर आहे, ज्याच्याकडे 4 व्हीलर आहे ते दर्शन करू शकतात, 2 व्हीलर वाला नाही करू शकत। पण ह्या साधारण माणसावर हा अत्याचार हा शासनाचा कसा काय? आजच लोक चालले हे साधारण माणसं, ते रस्त्याचं सोडा आजच चालले, तर आजच यांनी अडवणूक केली। आणि एक जो माणूस आहे तो असा धरू नेला आणि त्यांनी लाठीचार्ज केले। मी दुरून पाहिलं, माझे 2 मुलं होते सोबत, लहान मुलं होते।
सोबत होते, आम्ही दुरून पाहिलं ते. तर आम्ही त्यांना हे विचारलं की बाबा तुमचा शासनाचा काही आदेश असेल तर तो दाखवून दे दिले. असेल खरोखर असेल तर ठीक आहे, काही हरकत नाही, जाऊ नका देऊ त्यांना. लाठीचार्ज करणं हे शासनाच्या या माणसाचं काम नव्हतं असं म्हणणं. आणि त्यांनी काय केलं की लेडीज जे आहेत त्यांचे कॉन्स्टेबल ते पुढे केले. नीलगाड व्याघ्र प्रकल्प अमरावतीच्या रॅलीज प्लॉट येथे राणी सती मंदिरात आनंदोत्सव साजरा होतोय. गेल्या 40 वर्षांपासून असलेल्या या मंदिरात भजन, पूजन, कीर्तन, मंगलपाठ करण्यात येत आहे. अमरावतीच्या रॅलीज प्लॉट येथे राणी सती दादीजींचं मंदिर गेल्या 40 दशकांपूर्वी स्थापित करण्यात आलं आहे. अप्रतिम व्यवस्था आणि विविध देवतांचं येथे दर्शन होतं. हनुमानजी, दादी सती, भगवान राधाकृष्ण, विघ्नहर्ता श्री गणेश, देवादिदेव महादेव, मर्यादा पुरुषोत्तम भगवान राम यांचा दरबार तसंच खाटू श्यामजी का मंदिर, गोशाळा पाहण्यायोग्य आहे. श्री मधुसूदन झुंझुनवाला यांनी स्थापन केलेलं हे मंदिर रमणीय असं आहे. या मंदिरामध्ये महाशिवरात्रीनंतर भजन, पूजन, कीर्तन, मंगलपाठाचं आनंदोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. नांदगाव खंडेश्वर येथील पुरातन मंदिरामध्ये महाशिवरात्रीचं पर्व साजरं झालं. यानिमित्त महाप्रसादाचं आयोजन येथे करण्यात आलं. आमदार खासदारांनी खंडेश्वराचं दर्शन घेतलं. महाशिवरात्रीनिमित्त मोठी जत्रा येथे भरली. नांदगाव खंडेश्वर येथील 800 वर्षे पुरातन काळातील महादेवाचं मंदिर आहे. या मंदिरामध्ये महाशिवरात्र उत्साह मोठ्या थाटामाटात पार पडला. त्यानंतर भव्य महाप्रसादाचं आयोजन येथे करण्यात आलं. मोठ्या संख्येनं तालुक्यातील भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. महाराष्ट्राच्या सीमेलगतच्या राज्यातील हजारो नागरिकही दर्शनाला आले. त्यांनी देखील महाप्रसादाचा लाभ घेतला. या मतदारसंघाचे खासदार रामदास तडस, आमदार वीरेंद्र जगताप, भाजपचे ज्येष्ठ नेते रामदास निस्ताने यांच्यासह अनेक राजकीय पुढारी, प्रशासकीय अधिकारी यांनी खंडेश्वर महाराजांचं दर्शन घेतलं. महाशिवरात्री निमित्त सतत 2 दिवस येथे भव्य अशी यात्रा भरवण्यात आली. या महोत्सवात अमरावतीचे हरिभक्त परायण तुळशीदास महाराज धर्माकर यांनी काल्याचं कीर्तन केलं. नांदगाव खंडेश्वरला यावेळी जत्रेचं स्वरूप प्राप्त झालं. नांदगाव खंडेश्वरहून उमेश चौकडे यांचा हा रिपोर्ट. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अर्बन सेलची स्थापना केली जाणार आहे. नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी अर्बन सेल प्रयत्न करणार आहे. याविषयीची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने अर्बन सेल स्थापित केला जाणार आहे. ही संघटना समाजातील विविध समस्या घेऊन संबंधित विभाग व अधिकाऱ्यांना भेटून त्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे. समस्या न सुटल्यास आंदोलनाचा पवित्रा देखील राष्ट्रवादीची अर्बन सेल घेणार आहे. या संदर्भात ॲडव्होकेट चौहान मॅडम
यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली। पत्रकार परिषदेला खासदार वंदना चव्हाण, राष्ट्रवादीच्या उपाध्यक्ष आमदार विद्या चव्हाण, राष्ट्रवादीचे सचिव पाटील, प्रदेश सरचिटणीस सुरेखा ठाकरे, प्रदेश सदस्य हेमंत देशमुख, शहर महिलाच्या अध्यक्ष सुचिता वनवे, माजी नगरसेवक अविनाश मार्डीकर आदी उपस्थित होते। सचिव आणि प्रदेश उपाध्यक्ष गेल्या 2 महिन्यापासून एनसीपी सेल प्रत्यक्षात कार्यरत आहे। आदरणीय जयंत पाटील साहेब यांच्या सूचनेप्रमाणे आदरणीय पवार साहेबांच्या बरोबर आमची बैठक झाली आणि संपूर्ण हा जो महाराष्ट्रावर आमचा दौरा सुरू आहे त्याच्यामध्ये आज आम्ही इथं अमरावतीला आहोत। गेल्या 1 महिन्यापूर्वी नवी मुंबई, कल्याण आणि डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी या ठिकाणचा आमचा दौरा संपूर्ण झाला। त्याच्यानंतर कोल्हापूर आणि सांगली हा दौरा झाला आहे आणि परवापासून औरंगाबाद, परभणी, आज इथं अमरावती, उद्या बुलढाणा, जळगाव आणि नाशिक अशा पद्धतीचा संपूर्ण दौरा आम्ही करत आहोत। आमच्या सर्वांचा हेतू एकच आहे की एनसीपी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शहरी भागाच्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे। शहरी भागाचे प्रश्न जे आहेत ते प्रश्न जास्तीत जास्त सोडवायचे आहेत आणि त्यासाठी आता सध्या आमच्याकडे सुद्धा लोकसभेचे आमचे उमेदवार उभा राहणार आहेत। तो भाग हा प्रत्यक्षात आम्ही आता घेतलेला आहे। संपूर्ण महाराष्ट्रावर जिथे जिथे आमच्या 20-22 ठिकाणी आमच्या राष्ट्रवादीचे उमेदवार लोकसभेचे असणार आहेत त्या भागामध्ये त्यांनी चालू एकत्रित सगळीकडे आपण आम्हाला जाणवतोय की गेल्या 4 वर्षापूर्वीच्या भारतीय जनता पक्षाने मोदींच्या नेतृत्वाखाली आलेले सरकार आहे ते शहरवासियांना सुद्धा हे निव्वळ फुलचापात देण्याचं काम केलेलं आहे। कारण पूर्वी ज्यावेळी UPA गव्हर्नमेंटचं सरकार होतं काँग्रेस राष्ट्रवादीचं त्यावेळी प्रत्येक शहराला करोडो रुपये मिळत होते। परंतु गेल्या 4 वर्षामध्ये जर बघितलं असेल तर फक्त घोषणांचा पाऊस या ठिकाणी इथे पाडलेला आहे आणि शहराला मात्र कुठल्याही प्रकारच्या योजना, कुठल्याही प्रकारचे पैसे दिलेले नाही आहेत। सगळीकडे जात असताना प्रत्येक ठिकाणी आम्हाला हेच या प्रश्न इथे जाणवतोय आणि त्यामुळे हा सुद्धा लोकांच्या मध्ये जाऊन ज्याच्या बाबतीतले जनजागृती करण्याचा आमचा हेतू आहे। जवळजवळ सगळीकडे जात असताना सुद्धा या भारतीय जनता पक्ष आणि या सरकारच्या बाबतीत लोकांची भ्रमनिराशा झालेली आहे। ग्रामीण भाग 9 व 10 मार्च रोजी कॉम्रेड अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे। या 2 दिवसीय साहित्य संमेलनात परिसंवाद, व्याख्यानं, शाहिरी जलसा, कवी संमेलन यांची रेलचेल राहणार आहे। याविषयीची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली। कॉम्रेड गोविंद पानसरे प्रेरित 9वे कॉम्रेड अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन 9 व 10 मार्च रोजी मातोश्री विमलाबाई सभागृहात आयोजित करण्यात आला आहे। 2 दिवसीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रसिद्ध विचारवंत व साहित्यिक डॉक्टर यशवंत मनोहर राहणार असून 9 मार्च रोजी प्रसिद्ध लोकशाहीर संभाजी भगत यांच्या हस्ते संमेलनाचं उद्घाटन होणार आहे। अनेक मान्यवरांची उपस्थिती येथे राहणार असून परिसंवाद, व्याख्याने, शाहिरी जलसा आणि कवी संमेलनाची रेलचेल राहणार आहे। याविषयीची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली। मी कॉम्रेड गोविंद पानसरे प्रेरित 9वे कॉम्रेड अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलनाचा संयोजक प्राध्यापक प्रसेनजीत तेलन या संमेलनाबद्दलची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत। आपल्या अमरावतीमध्ये शनिवार आणि रविवार दिनांक 9 आणि 10 मार्च 2019ला हे साहित्य संमेलन होऊ घातलेलं आहे। कॉम्रेड अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलनाच्या या निमित्तानं संमेलनाध्यक्ष म्हणून आपल्या इथे महाराष्ट्रातील नामवंत विचारवंत व कवी, आंबेडकरवादी साहित्यिक डॉक्टर यशवंत मनोहर हे याला उपस्थित राहणार आहेत। या संमेलनाच्या उद्घाटक म्हणून लोकशाहीर संभाजी भगत, तर या उद्घाटनाच्या कार्यक्रमामध्ये कॉम्रेड डॉक्टर भालचंद्र काणगो, माजी वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा आमदार जितेंद्रजी आव्हाड हे या उद्घाटकीय कार्यक्रमामध्ये उपस्थित राहणार आहेत। या संपूर्ण संमेलनाचं स्वागताध्यक्षपद
माजी आमदार आणि शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष माननीय नरेशचंद्रजी ठाकरे हे राहणार आहेत. 2 दिवस चालणाऱ्या या कॉम्रेड अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलनातलं दुसरं पुष्प दुपारी 2:30 वाजता महाराष्ट्रातील नामवंत विचारवंत प्राध्यापक उद्धव कांबळे यांचं विशेष व्याख्यान होणार आहे. खल्लार परिसरात वरली मटका खुलेआम सुरू आहे. आमचं कुणी वाकडं करू शकत नाही अशी अरेरावीची भाषा वरली मटकाचे मालक करत आहेत. खुलेआम सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर खल्लार पोलिसांचं लक्ष का जात नाही असा सवाल नागरिकांचा आहे. खल्लार परिसरात वरली मटका खुलेआम सुरू आहे. वरली मटका मालकांनी कसबे गव्हाण उपराई मार्कंडा गावात अवैध दुकानं थाटली आहेत. स्थानिक पोलीस स्टेशनशीही बोलणं झाल्याचं वरई मटका मालक सांगत आहेत. आमचं कुणीच काही वाकडं करू शकत नाही अशी अरेरावीची भाषा वापरत आहेत. खल्लार पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या कसबे गव्हाण उपराई मार्कंडा या गावांमध्ये अवैध वरई मटक्यांचा खुलेआम धंदा सुरू आहे. परिसरातील उर्वरित गावांमध्येही धंदा चालू करण्याचा वरली मटका मालकांचा बेत आहे. कसबे गव्हाण उपराई मार्कंडा या गावामध्ये वरली मटक्यांचा धंदा असून गावातील नागरिकांनी या मालकांना गावात धंदा करू नये असे म्हटले असता धंदा बंद होणार नाही अशी अरेरावीची भाषा मटका मालक करत आहेत. या गावांमध्ये आजही खुलेआम वरली मटका चालू आहे. अशा अवैध वरली मटक्याच्या धंद्यांना वेळीच पायबंद का घातला जात नाही? खुलेआम सुरू असलेल्या अवैध धंद्यावर खल्लार पोलीस स्टेशनचं लक्ष जात नाही का असा प्रश्न परिसरातील नागरिक करत आहेत. खल्लारहून सरजीव बहुराशी यांचा हा रिपोर्ट. वडाळी येथे राहणाऱ्या महिलेच्या तक्रारीवरून फ्रेझरपुराचे निरीक्षक आसाराम चोरमले यांनी फिर्यादीच्या विवाहित परंतु बेपत्ता मुलीचा तपास लावलाय. या मुलीचा पत्ता माहीत नसल्याने पोलिसांना बरेच सायास करावे लागले, परंतु पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले यांनी केलेल्या विशेष परिश्रमांमुळे मायलेकींची भेट घडली आहे. वडाळी येथे राहणाऱ्या महिलेला तिच्या विवाहित मुलीचा तपास करून मायलेकींची भेट घडवण्यात फ्रेझरपुराचे पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले यांनी यश मिळवलं आहे. मूळ पत्ता माहीत नसलेल्या या आईने मुलीविषयी संपूर्ण हकीकत फ्रेझरपुराचे निरीक्षक चोरमले यांना सांगितली. या महिलेच्या मुलीचा विवाह 2 वर्षांपूर्वी सोनारखेड येथील पवन वानखडेशी झाला. सुरुवातीला सुखात संसार केला, परंतु काही महिन्याने पवन वानखडेने कामाच्या शोधात पत्नीला घेऊन भोपाळ शहर गाठलं. त्या ठिकाणी मुलीची आई एकदाच गेली होती. अशिक्षित गरीब परिस्थिती असलेली ही आई नेहमी मुलीची भेट घेऊ शकत नव्हती. वारंवार भोपाळला जाऊ शकत नव्हती. गेल्या 3 मार्चला जावई पवन वानखडे यांनी महिलेला फोन करून सांगितलं की तुझ्या मुलीला घेऊन जा, नाहीतर मारून टाकेन अशी धमकीही दिली. घाबरलेल्या महिलेने फ्रेझरपुरा पोलीस स्टेशन गाठलं व रडत रडत चोरमले यांना आपली हकीकत सांगितली. घटनास्थळ भोपाळमध्ये आहे एवढंच सांगून तिथे फक्त जुने MSCBचे क्वार्टर जवळ घर आहे एवढीच माहिती महिला देऊ शकली. पोलीस महासंचालक यांच्या नियंत्रण कक्षातून चोरमले यांनी भोपाळ कंट्रोलचा क्रमांक घेतला. त्या ठिकाणी फोन केले. 3 ते 4 पोलीस ठाण्यांतर्गत हे घटनास्थळ नाही असं सांगण्यात आलं. एकंदरीत 15 फोन PI चोरमले यांनी भोपाळच्या पोलीस ठाण्याला केले. शेवटी बरखेडा झोपडपट्टी ही गोविंदपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याचं स्पष्ट झालं. तेथील PIला संपूर्ण हकीकत फोनवरून सांगून तेथील PIने घटनास्थळ गाठलं व फिर्यादी महिलेच्या जावयाला ताब्यात घेऊन मुलीला पोलीस ठाण्यात हजर केलं. अमरावती येथून मुलीची आई भोपाळ येथील गोविंदपुरा पोलीस ठाण्यात गेली व मुलीला सुखरूप अमरावतीला घेऊन आली. फिर्यादी महिलेने पोलीस निरीक्षक चोरमले यांचे मदत केल्याबद्दल आभार मानलेत. दिनांक 3/3/2018 रोजी वडाळी येथील एक नर्मदा शंकर तायडे नावाची महिला पोलीस स्टेशनला आली आणि तिने सांगितलं की माझ्या मुलीला भोपाळ येथे दिलेला आहे आणि तिचा नवरा तिला सतत मारहाण करतोय आणि तुझ्या मुलीला घेऊन जा, नाही तर तिला मारून टाकेल, अशा प्रकारची तक्रार घेऊन ती इथे आली. तर सदरची जी घटना आहे ती आमच्या इथलची येत नसल्यामुळं फक्त एक मदतीच्या भावनेतून ती रडत असल्यामुळे
आम्ही शेवटी मग DG कंट्रोलवरून भोपाळ कंट्रोलचा नंबर घेतला. भोपाळ कंट्रोलवरून सुद्धा मग त्याची खात्री करताना आलं. भोपाळ कंट्रोलवरून त्यांनी परत सिटी कंट्रोलचा नंबर दिला. सिटी कंट्रोलवरून परत संबंधित पोलीस स्टेशनचा नंबर दिला. संबंधित पोलीस स्टेशनलाही तिचा ॲड्रेस मिळत नव्हता आणि या महिलेला तिच्या नेमका ॲड्रेस कुठं आहे हे कळत नव्हते. त्यानंतर मग तिच्या काही नातेवाईकांना संपर्क केला तर मग त्यांनी सांगितलं की बरखेडा झोपडपट्टी या एरियात येते. मग इथल्या कंट्रोलला परत फोन करून विचारलं की बरखेडा झोपडपट्टी ही कुठे येते. तर मग शेवटी 10 ते 15 कॉलनंतर समजलं की बरखेडा झोपडपट्टी ही गोविंदपुरा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये येते. मग गोविंदपुरा हद्दीतील पोलीस स्टेशनला संपर्क करून तिथल्या PI साहेबांना आम्ही इथून मेसेज पाठवला की त्या मुलीला कृपया मदत करा म्हणून, कारण तिचा नवरा तिला मारहाण करू शकतो आणि कुठलीही घटना होऊ शकते. मग त्यामुळे तिथल्या पोलिसांनीसुद्धा तिला मदत केली आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी तिची आई इथून गेली आणि त्या मुलीला ती आता इथे वडळ येथे घेऊन आलेली आहे. धन्यवाद. 4 मार्चला चाकूकाठ्यांनी मारहाण करून दुचाकीची तोडफोड करणाऱ्या आरोपींपैकी एकाला पोलीस कोठडीत पाठवलं आहे, तर एक जण अद्यापही फरार आहे. त्यातील अन्य आरोपींनी पोलिसांकडे आत्मसमर्पण केलं आहे. 4 मार्चला दुपारी दस्तूरनगर जवळील न्यू भारत कॉलनी येथील नाल्याजवळ फिर्यादी रोहन किसन वानखडे याचा पाठलाग करून आरोपी अजय यादव, रोहित यादव, यश कडू, जय कडू यांनी फिर्यादीची व त्याच्या मित्राच्या दुचाकीची तोडफोड करून फिर्यादीला चाकूने डोक्यावर वार केले तर काठीने बेदम मारहाण केली होती. यात आरोपी अजय यादवला अटक करून त्याला न्यायालयाने 8 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर यातील आरोपी मयूर लोणारे हा मोबाईल बंद करून फरार झाला आहे. इतर आरोपी स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाले. एक नजर बातमीपत्रातील अन्य महत्त्वाच्या घटनांवर. श्री दादाजी आदिवासी फासेपारधी समाज संघटनेनं विभागीय महसूल आयुक्त कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलं आहे. प्रत्येक फासेपारधी कुटुंबातील एका व्यक्तीला किमान 4 एकर सरकारी ई क्लासची शेतजमीन किंवा वनजमीन देण्यात यावी. त्याच्या कुटुंबियांना उदरनिर्वाहाकरता सर्व अटी शिथिल करून ही जमीन देण्यात यावी. शैक्षणिक पात्रतेच्या आधारावर सरकारी शासकीय नोकरी उपलब्ध करून द्यावी. 10वा वर्ग उत्तीर्ण असलेल्या, शारीरिकदृष्ट्या व मानसिकदृष्ट्या सुदृढ असलेल्या व्यक्तीला भारतीय सैन्यात किंवा पोलीस खात्यात समाविष्ट करून घेण्यात यावं. फासेपारधी जातीला आदिम जातीचा दर्जा बहाल करण्यात यावा. महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक फासेपारधी बेड्याला महसुली गावाचा दर्जा देण्यात यावा आदी विविध मागण्यांसाठी संघटनेनं उपोषण सुरू केलं आहे. आज आम्ही अनेक वर्षापासून महाराष्ट्र गव्हर्नमेंटला आणि केंद्र सरकारला अनेक आंदोलने, मोर्चे, धरणे, अनेक मिनिस्टरला, मुख्यमंत्र्याला, राज्यपालाला, राष्ट्रपतीला अनेक आंदोलनाच्या माध्यमातून, निवेदनाच्या माध्यमातून शासनाला जाग आला पाहिजे आणि फासेपारधी समाजाचा विकास झाला पाहिजे या नात्याने आम्ही अनेक वेळा धरणे केले आणि रस्त्यावर उतरूनसुद्धा आम्ही जेलभरो वगैरे केले. तरीसुद्धा फासेपारधी समाजाच्या न्यायसंगत मागण्या अजूनपर्यंत पास झालेल्या नाही. कारण भारत देश स्वतंत्र झाला पण फासेपारधी समाजाला अजून स्वतंत्र म्हणजे काय हेच माहीत नाही. छोटा मोठा गुन्हा घडला की फासेपारधी समाजाला तुरुंगाची हवा दिली जाते आणि बिनफालतूच छोट्या मोठ्या गुन्ह्यामध्ये, संपूर्ण छोट्या गुन्ह्यामध्ये अटकून टाकतात. असाच हा फासेपारधी समाज. आणि म्हणून या समाजाला जर समजा स्वतंत्राच्या याच्यामध्ये जर आणायचं असेल किंवा स्वतंत्र आम्हाला आहे किंवा नाही हेच माहीत नाही, अशा पद्धतीचा फासेपारधी समाज. जर समजा या देशाला स्वतंत्र मिळून जर 70 वर्षे होत असेल आणि फासेपारधी समाज जर बेघर होत असेल, ज्या ठिकाणी ते राहत आहे त्यांची जमीन त्यांच्या नावाने नाही, ज्या ठिकाणी ते राहत आहे त्यांचे रहिवासी दस्तऐवज नाही, अशा अवस्थेमध्ये हे फासेपारधी समाज जंगलामध्ये राहत आहे. आणि म्हणून आज या ठिकाणी जे आम्ही एक निर्णय घेतलेला आहे, महाराष्ट्र श्री दादाजी आदिवासी फासेपारधी समाज संघटनेच्या वतीनं या आमरण उपोषण केलेलं आहे. या आमरण उपोषणामध्ये प्रमुख मागण्या आहे, प्रत्येक फासेपारधी समाजाच्या बेड्याला महसुली गावाचा दर्जा देण्यात यावी. फासेपारधी समाजाने जे 1 लाख जमिनी 70 ते 50 वर्षापासून वाहत आहे त्या जमिनीचे पट्टे त्यांच्या नावाने करून देण्यात यावे. फासेपारधी समाजाला
वनजमिनीसुद्धा वनजमिनीवर सुद्धा अतिक्रमण केले आहे. त्याच्यासुद्धा ते वनजमिनीचे सुद्धा दावे त्याच्या नावानं 4 एकराचे पट्टे त्यांच्या नावाने करून देण्यात आली. भाषेपारधी समाजाला भाषेपारधी समाजाचा विकास व्हावा यासाठी 500 कोटी रुपयाचं निधी आणि तरतूद करून देण्यात यावी. भाषेपारधी समाजाच्या विकासाकरिता आर्थिक महामंडळ, स्वतंत्र महामंडळ निर्माण करण्यात यावी, जेणेकरून त्या समाजाला न्याय देणार आणि त्या महामंडळाच्या अंतर्गत जर समजा निधी स्वतंत्र दिला तर भाषेपारधी समाजाची उन्नती झाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून या सगळ्या मागण्या ज्या आहे त्याच्याही पलीकडची एक प्रमुख मागणी अशी आहे, जे प्रश्नचिन्ह नावाची एक शाळा उभी केली. त्या प्रश्नचिन्ह शाळेमध्ये आम्ही अनाथ बेसहारा मुलं ज्याच्या आईवडील पोलिसाच्या अत्याचाराने मरण पावलेले आहे, कोणाकोणाच्या आईवडील सर्पाच्या डोंशाने मरण पावलेले आहे, आई आहे तर बाप आहे, बाप आहे तर आई नाही, अशा परिस्थितीमधले मुलं राज्य आणि राज्याच्या बाहेरून रेल्वे स्टेशनवरची भीक मागणारी, शिंगलवरची भीक मागणारी, बसस्टँडवरची भीक मागणारी हे उचलून आणलेले आहे. आणि म्हणून दानदाताच्या माध्यमातून हे शाळेला पूर्णच्या पूर्ण चांगल्या पद्धतीचं डेव्हलपमेंट करून घेतलेलं होतं आणि 70 ते 80 लाख रुपयाचं तिथं डेव्हलपमेंट झालं. आणि 3 वेळा CM साहेबासोबत सुद्धा बैठका झाल्या. आम्ही म्हणे तुमचं पुनर्वसन करून देऊ, पण अजूनपर्यंत ते पुनर्वसनसुद्धा झालेलं नाही. काही कारणास्तव काही ठेकेदार लोक तिथे JCB घेऊन मशिना घेऊन तोडण्याच्या धमक्या देत आहे. म्हणून या ठिकाणी त्या शाळेचं पुनर्वसन करण्यात यावी आणि पुनर्वसन केल्यानंतर सगळी सोयीसुविधा करण्यात यावी अशाच पद्धतीच्या मागण्या घेऊन आम्ही आमरण उपोषणाला बसलेलो आहे. जोपर्यंत आम्हाला लेखी आदेश देऊ शकत नाही तोपर्यंत आम्ही इथेच बसणार आहे, हे आमचा ठाम निर्णय झालेला आहे. अमरावती विभागीय महसूल कार्यालयासमोर श्री दादाजी आदिवासी फासेपारधी समाज संघटनेच्या वतीनं महाराष्ट्राचे अध्यक्ष मतीन भोसले आणि महाराष्ट्राचे राज्य सचिव बाबूसिंग पवार यांच्या नेतृत्वामध्ये 10 पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या न्यायसंगत मागण्याची पूर्तता व्हावी याकरता आमरण उपोषण सुरू केलेलं आहे. आणि ब्लू टायगर संघटनेचा संस्थापक अध्यक्ष या नात्याने या आमरण उपोषणाला जाहीर पाठिंबा दिलेला आहे. त्यानंतर येणाऱ्या 8 मार्च 2019 रोजी किमान 5000 फासेपारधी बांधवांचा मोर्चा सायन्स कोरपासून निघणार आहे आणि तो दुपारी 1 वाजता निघणार. 3 वाजेपर्यंत तो विभागीय महसूल कार्यालयावर पोचणार आणि या ठिकाणी त्याचं जाहीर सभेमध्ये रूपांतर होईल. आणि जोपर्यंत यांच्या ज्या 17 प्रमुख मागण्या आहे, 17 वर्षामध्ये अनेक जिल्हाधिकाऱ्यांना भेटले, विभागीय आयुक्तांना भेटले, हिवाळी अधिवेशनावर मोर्चा, नंतर मुंबईला मोर्चा, दिल्लीला मोर्चा, लाखो कागद दस्तावेज दिले, निवेदनं दिली, पण त्याच्यामधल्या ज्या प्रमुख मागण्या आहे वन जमिनीचे पट्टे, E-क्लास जमिनीचे पट्टे, प्रत्येकाला घरकुल आणि समृद्धी महामार्ग जो प्रश्नचिन्ह चाळेजवळून जात आहे त्याच्या बाजूला जी 20 एकर सरकारची E-क्लासची जमीन आहे त्या जमिनीवर एक मोठी इमारत, 500 मुलींचं वसतिगृह, 500 मुलांचं वसतिगृह, 20 शौचालय, 20 स्नानगृह, त्याच्यानंतर स्वयंपाक खोली, एक मोठं क्रीडा मैदान, अशा प्रकारचा त्या ठिकाणी प्रकल्प उभा करावा, पुनर्वसन करण्यात यावं आणि मगच त्या समृद्धी महामार्गाचा त्याकरता ते बांधकाम पाडावं अशी आमची सरकारला सूचना आहे. आणि म्हणून याला उग्र स्वरूप येऊ नये, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरता शासनानं प्रशासनानं तात्काळ या आमरण उपोषणाची दखल घेऊन तात्काळ या समस्याचा निकाली काढाव्या आणि यांच्या मागण्या पूर्ण कराव्या असं आमचं सरकारकडे निवेदन आहे. जर तुम्हाला आमचे सिटी न्यूज चॅनल टीव्हीवर दिसत नसेल तर ताज्या आणि निर्भीड बातम्यांसाठी आमचे चॅनल यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. तुम्हाला सिटी न्यूजवरील बातमी सर्वप्रथम पाहायला मिळेल. आपण फेसबुक व्हॉट्सॲपवरही सिटी न्यूजवरील ताज्या घडामोडी बघू शकता. वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची. आपणास काही माहिती द्यायची वा काही सुचवायचं असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा. आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय, मातोश्री आर्केड, सहकार भवन समोर, मोर्शी रोड, अमरावती. आमचा फोन नंबर आहे 9403-620-111 आणि वेबसाईट आहे www.citynews.net.in. अचूक सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत राहा अमरावतीचं नंबर 1 चॅनल, फक्त सिटी न्यूज. बातमी आमची, विश्वास तुमचा.